नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी डॉक्टर संदीप गोले. बऱ्याच अंशी शेतकऱ्यांचं असं म्हणणं असतं की तुषार सिंचनावरती कांदा पीक केल्यावरती हे कांदा पीक साठवण ग्रहामध्ये टिकत नसतं. तर त्याला सर्वात महत्त्वाचं कारण काय की आपली चुकीची पॅकेज ऑफ प्रॅक्टिस. म्हणजे आपण कांदा पिकाला तुषार सिंचनाच्या माध्यमातून पाणी देत असताना त्याच्या गरजेनुसार म्हणजे पिकाच्या गरजेनुसार पाणी देत नाहीये, जमिनीच्या मगदुराचा विचार आपण करत नाहीये आणि वातावरणातील बदलाचा आपण विचार करत नाहीये. या तीन गोष्टींचा विचार जर केला, जसं आपण म्हणतो की बाल्य अवस्था, वाढीची अवस्था आणि उतार अवस्था, या तीन अवस्थेमध्ये कांद्याच्या पिकाचं हे तुषार सिंचनाच्या माध्यमातून व्यवस्थापन करत असताना आपल्याला ह्याच्या कार्यकाळ म्हणजे लहान अवस्थेमध्ये पाणी कमी, वाढीच्या अवस्थेमध्ये थोडं पाणी जास्त आणि उतार अवस्थेमध्ये पाणी पुन्हा कमी, अशा तीन अवस्थांमध्ये कांद्याला तुषार सिंचनचं पाणी व्यवस्थापन हा जो टायमिंग म्हणतो आपण कार्यकाळ हा कमी जास्त आपल्याला करावा लागतो. याच्या सर्वात महत्वाचं कारण काय की बघा, आता लहान पीक आहे, लहान पिकाला आपण तुषार सिंचनचं पाणी जास्त दिलं म्हणजे आपण शेतामध्ये पाणी साठू दिलं त्याला बुरशी लागू शकते. वाढीच्या अवस्थेमध्ये समजा पाणी आपल्याला चुकून जास्त कमी झालं, कमी झाल्यावरती काय होतं की त्याला जेवढं पाणी आवश्यक आहे किंवा जमिनीमध्ये वापसा कंडिशन जेवढं आवश्यक आहे तेवढी न मिळाल्यामुळे त्याची वाढ होत नसते किंवा कंद आपला चांगला पोसत नसतो. आणि उतार अवस्थेमध्ये आपल्याला असं वाटतं की आपला कांदा जास्त पोसला पाहिजे म्हणून शेवटची 2 पाणी तुषार सिंचनने आपण जास्त देतो. त्याच्यामुळे काय होतं की अतिरिक्त पाणी झाल्यामुळं त्याची सड निर्माण होते. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला लक्षात ठेवायचं की आपल्या पिकाला पाऊस नकोय त्यावेळेस आपला तुषार सिंचन संच हा बंद केला पाहिजे. म्हणजे कांदा पिकाला शेवटचं पाणी 90 ते 95व्या दिवशी हे दिल्यावरती कांदा पिकात तुषार सिंचन संच हा बंद करायचा. अशा प्रकारे व्यवस्थापन केल्यावरती कांदा या तुषार सिंचनावरती आपण केला तर कुठल्याही प्रकारचं कांदा चाळीमध्ये सड होत नाही. धन्यवाद.